100% इथेनॉल इसके नियम बनकर उसको आज कानूनी रूप से प्रक्रिया देने वाले फाइल पर मैंने साइन किया है। पूरा देश की गाड़ी को खत्म कर दिया नितिन गडकरी ने। 40 लाख रुपया में गाड़ी मैं खरीदा हूं, 40 लाख रुपया में अभी नया गाड़ी है। बर्बाद कर दिया नितिन गडकरी, पूरे देश को बर्बाद कर दिया नितिन गडकरी अकेले अपने बेटा को प्रॉफिट पहुंचाने के लिए। अब 20% इथेनॉल पेट्रोल में डाल रहे हैं, सब झूठा प्रचार करते, कोई इथेनॉल से कोई नुकसान नहीं हुआ है। अब लॉबीज है। सध्या पेट्रोल मधल्या इथेनॉल बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे। त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलमध्ये आता 100% इथेनॉल वापरण्याची घोषणा केली। एकीकडे सरकार म्हणतं इथेनॉल म्हणजे भविष्य, दुसरीकडे अनेक वाहन चालक असं म्हणतात की आमचा खर्च वाढलाय। पूरा देश की गाड़ी को खत्म कर दिया नितिन गडकरी ने। मग खरं कोण आहे, सरकार आहे की जनता आहे? अनेकांना वाटतं की इथेनॉल एक स्कॅम आहे आणि अनेकांना वाटतं इथेनॉल एक वरदान आहे। एक साधा प्रश्न आहे, जर इथेनॉल इतकं चांगलं इंधन आहे तर पेट्रोल पंपवर ग्राहकाला निवडीचा अधिकार का नाहीये? जर इथेनॉलमुळे देशाचाच फायदा होत असेल तर त्याचे फायदे तोटे, त्याच्यामागची आर्थिक गणित हे सगळं स्पष्टपणे लोकांना का सांगितलं जात नाहीये? जर नवीन गाड्या तयार असतील ज्या इथेनॉलच्या पेट्रोलला ॲब्सॉर्ब करू शकत असतील तर जुन्या गाड्यांचं लोकांनी करायचं काय? त्याची काय पॉलिसी आहे ते लोकांना कोण सांगणार? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, या सगळ्या खेळात नेमका फायदा कोणाचा आहे? शेतकऱ्यांचा, तेल कंपन्यांचा, साखर कारखानदारांचा की सरकारचा? लक्षात ठेवा, इथेनॉल पर्यावरण राखण्यासाठी योग्य उपाय असला तरी आता हा फक्त पर्यावरणाचा प्रश्न राहिलेला नाहीये, तो हजारो कोटी रुपयांचा उद्योग आहे, ज्यात साखर कारखाने, डिस्टिलरीज, तेल कंपन्या, राज्य सरकार, केंद्र सरकार, शेतकरी आणि शेवटी पेट्रोल पंपवर तुम्ही आम्ही सामान्य ग्राहक, या संपूर्ण समीकरणात सगळ्यांचे हितसंबंध सारखे नाहीयेत। सोशल मीडियावर दोन टोकाचे गट आहेत। पहिला काय म्हणतो, इथेनॉलमुळे इंजिन उद्या बंद पडणार आहे। दुसरा म्हणतो, इथेनॉलवर प्रश्न विचारणारे तेल कंपन्यांचे एजंट आहेत। ही दोन्ही टोकं धोकादायक आहेत, कारण विज्ञान हे व्हॉट्सअप फॉरवर्डनं चालत नाही आणि सार्वजनिक धोरण फक्त राजकीय घोषणांनाही चालत नाही। त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही फॅक्ट्स सांगणार आहे, त्याचं विश्लेषण पण सांगणार आहे। इथेनॉल मिश्रित पेट्रोल आता गाडीत पडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि A to Z माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लेट्स स्टार्ट। सोप्या भाषेत सांगायचं तर इथेनॉल म्हणजे एक प्रकारचं अल्कोहोल, प्यायची दारू नाही, औद्योगिक आणि इंधनासाठी वापरलं जाणारं अल्कोहोल। भारतात मुख्यतः ऊसापासनं, मळीपासनं, मक्यापासनं, तुटलेला तांदूळ याच्यापासून तयार केलं जातं हे, आणि यानंतर ते पेट्रोलमध्ये मिक्स केलं जातं, ब्लेंड केलं जातं। आता प्रश्न येतो की हे E10, E20, E85, E100 हे आहे काय? तर E म्हणजे इथेनॉल, एवढं तर कळलं। आणि पुढचा आकडा जो येतो ते त्या इंधनात इथेनॉलचं प्रमाण किती टक्के ते आहे। सो E10 म्हणजे 10% इथेनॉल, 90% पेट्रोल। E20 म्हणजे 20% इथेनॉल, 80% पेट्रोल। आज पेट्रोल पंपावर हेच मिळतंय। E85 म्हणजे 85% इथेनॉल, याला फ्लेक्स फ्युएल म्हणतात, याच्यासाठी खास इंजिन असलेल्या गाड्याच लागतात। आणि E100 म्हणजे जवळपास शुद्ध इथेनॉल, अर्थात पूर्ण E100 इथेनॉलमध्ये सुद्धा काही प्रमाणात पेट्रोल लागतंच इग्निशनसाठी। आता एक लक्षात घ्या की 1 लिटर पेट्रोल हे 1 लिटर इथेनॉलपेक्षा जास्त एनर्जी देतं। 1 लिटर पेट्रोल साधारण 32 मेगाज्यूल एनर्जी प्रोड्यूस करतं, पण 1 लिटर इथेनॉल फक्त 21 मेगाज्यूल एनर्जी प्रोड्यूस करतं, म्हणजे एनर्जी डेन्सिटीमध्ये 34% ड्रॉप होतो। सो जेव्हा तुम्ही तुमची कार इथेनॉल ब्लेंडेड फ्युएलवर चालत असता तेव्हा कारच्या इंजिनला जास्त फ्युएल लागतं, जास्त इंधन लागतं। पण जर E0 म्हणजे ज्याच्यात इथेनॉल नाहीये असं जर पेट्रोल तुम्ही वापरलं कारसाठी तर अर्थातच त्या कारला सेम अंतर कापण्यासाठी कमी इंधन लागतं, म्हणजे मायलेज ड्रॉप जो ग्राहकांना जाणवतो ना तो हा आहे। नीती आयोगाचा एक रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे। त्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हणलंय की E0 फोर व्हीलर्स म्हणजे ज्यात काहीच इथेनॉल नाहीये त्यात E20 इंधन घातलं तर 6 ते 7% मायलेज ड्रॉप बघायला मिळतो। सिमिलरली 2 व्हीलर्स डिझाईन फॉर E0 त्यात E20 फ्युएल घातलं तर 3 ते 4% मायलेज ड्रॉप बघायला मिळतो। आणि म्हणूनच नीती आयोगानं असा सल्ला दिला होता की इथेनॉल मिश्रित पेट्रोल हे ग्राहकांना स्वस्त मिळाला पाहिजे, म्हणजे हा जो मायलेज लॉस होतो तो कुठेतरी भरून निघू शकतो। पण प्रत्यक्षात काय होतंय, 2014 पासून तुम्ही बघा 2025 पर्यंत पेट्रोल प्राइसेसचा ग्राफ काय, पेट्रोलच्या किमती वाढतच गेल्यात। क्रूड ऑइलची किंमत कमी असो नसो, मूळ प्राइसवर एक्साइज ड्युटी, वॅट, ॲव्हरेज डीलर कमिशन किंवा रोड सेस इतके सेस आणि टॅक्स लावलेत की या प्रोसेसमध्ये पेट्रोलची प्राइस ही कमी होतच नाहीये। सो मायलेज कमी झालंय पण पेट्रोल प्राइस किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोलची किंमत ही कमी झाली आहे का? तुम्हीच सांगा। आणि म्हणून लोक वैतागलेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्याच गाड्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी तयार नसतात। आता मी तुम्हाला थोडं मेकॅनिझम बद्दल सांगते। एखाद्या लोखंडावर जर खूप पाणी पडत राहिलं तर काय होतं, गंजतो, बरोबर आहे।
इथेनॉल मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतं, त्यामुळे अनेक ऑटोमोबाईल एक्सपर्ट्स असं म्हणतात की कारच्या आतमध्ये इथेनॉल हवेतनं मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतं आणि ओव्हर टाईम आतमध्ये गंज चढायला सुरुवात होते. रबर पाईप, सील्स, पंप्स सगळ्यावर परिणाम होतो आणि इंजिन हे काही सॉफ्टवेअर अपडेट नाही आहे. एका क्लिकवर आपल्या जसं मोबाईलमधलं सॉफ्टवेअर अपडेट होतं तसं इंजिन काही अपडेट होऊ शकत नाही एका रात्रीत. त्यामुळे इथेनॉल चालेल अशा गाड्या तयार व्हायला लागतात. स्ट्रॉंग पंप्स असलेल्या, इथेनॉल प्रूफ पाईप्स असलेल्या, स्ट्रॉंग इंजेक्टर्स असलेल्या. त्यामुळे नीती आयोगाच्या रिपोर्टमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की मॅन्युफॅक्चररला ॲटलिस्ट 4 वर्षांचा काळ द्यायला लागेल जेणेकरून तशा पद्धतीनं इंजिन्स डिझाईन होऊ शकतील. आणि आत्ताच्या ज्या नवीन कार्स आहेत त्यामध्ये इंजिनची मॉडिफिकेशन्स तशी केलेली असतात. सो त्यामुळे आता लोक प्रश्न विचारतात की आमच्याकडे जर जुनी मॉडेल्स असतील 2020च्या आधीची, 2015ची, आम्ही काय करायचं मग? अनेक टू व्हीलर्स तर 2010च्याही आधीच्या असतात. मग अशा वेळेला काय करायचं त्या टू व्हीलर्सचं, काय करायचं त्या जुन्या गाड्यांचं? आणि आता मी तुम्हाला सांगते की ही जी पॉलिसी आहे ही कधी आली, त्याचं इम्प्लिमेंटेशन काय सुपरफास्ट पद्धतीने झालं, पण ग्राहकांना तितक्या फास्ट ॲडव्हान्स करायला त्यांची इंजिन्स, त्यांच्या गाड्या तेवढा वेळ खरंच मिळाला का? तुम्हीच ठरवा. लुक, ही पॉलिसी ना ऑन पेपर खूप चांगली, खूप फॅन्टॅस्टिक आहे. उद्देश काय सरकारचा की आपल्याला प्रचंड तेल आयात करायला लागतं, त्यात आपले डॉलर्स खर्च होतात, ऑइल प्रोड्युसिंग देशांवर आपली डिपेंडन्सी प्रचंड होते. त्यामुळे एकंदरीत जर इथेनॉलचा वापर केला तर आपल्याला बाहेरच्या देशांवर पेट्रोलसाठी, इंधनासाठी, तेलासाठी डिपेंड राहायची गरज कमी होईल. शिवाय क्लायमेट चेंज हे कारण सरकारने सांगितलं. इथेनॉल हा रिन्युएबल फ्युएल आहे, त्यामुळे कार्बन उत्सर्जन म्हणजे कार्बन एमिशन कमी करण्यासाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे. हां, म्हणजे 8 वर्षांपूर्वी क्लायमेट चेंजबाबत पंतप्रधानांचं हे विधान असलं, ये क्लाइमेट चेंज नहीं हुआ है, हम चेंज हो गए. तरी ऑन पेपर इथेनॉलची पॉलिसीचं एक लोअर कार्बन एमिशन हे एक एम होतंच आणि महत्त्वाचं एम होतं हे. अजून एक कारण दिलं गेलं की शेतकऱ्यांचं इन्कम वाढवण्याचं. ऊस, मका, तुटलेला तांदूळ यापासून इथेनॉल तयार होतो. म्हणून सरकार काय म्हटलं की शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ मिळेल, त्यांचं उत्पन्न वाढेल. आता लक्षात घ्या, इथेनॉल म्हणजे मोदी सरकारची कल्पना असं जर काही तुम्हाला वाटत असेल ना, तर तसं नाही आहे. भारतात इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्रॅमची सुरुवात 2003मध्येच झाली होती. त्यावेळेला फक्त 5% मिश्रणाचं लक्ष होतं, म्हणजे E5. 2014पर्यंत येईपर्यंत हे 5% पण अचीव्ह झालेलं नव्हतं. मोदी सरकार सत्तेत आलं आणि इथेनॉल हा फक्त पर्यावरणाचा विषय राहिला नाही, तो बनला ऊर्जा सुरक्षा, शेतकरी, परकीय चलन बचत आणि आत्मनिर्भर भारत या राजकीय कथानकाचा एक भाग. सरकारच्याच आकडेवारीनुसार 2013-14मध्ये इथेनॉल मिश्रण सुमारे 1.5% होतं आणि पुढच्या 10 वर्षात ते डायरेक्ट 1.5%वरनं E20 म्हणजे 20% पर्यंत पोहोचलं आणि इथेच सगळं सुरू होतं राजकारण. सरकारी प्रेस कॉन्फरन्समध्ये वारंवार सांगितलं गेलं की शेतकरी श्रीमंत होईल, तेल आयात कमी होईल, पर्यावरण वाचेल. हे उद्दिष्ट चुकीचं आहे का? अजिबात नाही. पण प्रश्न उद्दिष्टांचा नाहीच आहे, प्रश्न आहे इम्प्लिमेंटेशनचा, अंमलबजावणीचा. भारतात एखादा पूल बांधायचा असेल तर 10 वर्ष किमान लागतात, रस्ता 15 वर्ष, नदी जोडायची तर साधारण 20 वर्ष. पण पेट्रोलचं स्वरूप बदलायचं 10 वर्षांचं उद्दिष्ट 5 वर्षात अचीव्ह केलंय. 2018मध्ये केंद्र सरकारनं नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युएल्स पास केली आणि त्या पॉलिसीनुसार 2030पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल ब्लेंड करायचं ठरलं. पण 2022मध्ये म्हणजे 4च वर्षात, त्यात मधलं 1 वर्ष धरूच नका कोविडचं, पण असं धरू 4च वर्षात 2022मध्येच निर्धारित वेळेच्या 5 महिने आधीच पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल ब्लेंडिंगचं उद्दिष्ट साध्य पण झालं. आणि 2025ला तर विक्रमच झाला. भारतानं 20% इथेनॉल ब्लेंडिंगचं उद्दिष्ट 5 वर्ष आधी म्हणजे 2030च्या ऐवजी 2025लाच पूर्ण केलं. आणि आता 2026मध्ये तर 100% इथेनॉलच्या घोषणाही होत आहेत. आता या स्पीडनं भारतातल्या इतक्या कोटी गाड्या अपडेट झाल्या असतील का, हा विचार तुम्ही करा, कुणी याचं उत्तर देईल. आणि आता तुम्हाला कळू शकेल की मी मगाशी जे म्हणत होते ना की मायलेज क्लेम्सच्या तक्रारी येत आहेत लोकांच्या, गाड्यांच्या मेकॅनिझमबद्दल मी तुम्हाला सांगितलं, त्या गोष्टी कशामुळे बोलल्या जात आहेत. पॉलिसी ऑन पेपर उत्तम असली तरी त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये जर संपूर्ण इकोसिस्टीमच बदलली जाणार नसेल तर त्या पॉलिसीचं करायचं काय? ती इकोसिस्टीम तयार आहे का, हा प्रश्न तेव्हाही होता आणि आत्ता सुद्धा आहे. 2 मुद्द्यांमध्ये मी तुम्हाला हे सांगते, कारण हे 2 मुद्दे इकोसिस्टीममधले फार 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 महत्त्वाचे आहेत. शेतकरी आणि पाणी. एका शेतात ऊस उगवला, तो कारखान्यात गेला, तिथे साखर तयार झाली, साखर तयार झाल्यावर उरते मळी. याच मळीचं फर्मेंटेशन केलं जातं आणि नंतर त्याचं डिस्टिलेशन आणि मग त्यातून तयार होतं फ्युएल ग्रेड इथेनॉल. आज भारतात फक्त मळी नाही तर ऊसाचा रस, मका आणि काही धान्यांपासून सुद्धा इथेनॉल तयार केलं जातं. आणि सरकारच्या पॉलिसीप्रमाणे जेव्हा या
पिकांचं उत्पादन सरप्लसमध्ये जातं तेव्हा ते इथेनॉल उत्पादनासाठी देता येतं. पण आता मी तुम्हाला एक हार्श रियालिटी सांगते. 2023-24 मध्ये मक्यापासून तयार झालेला इथेनॉल हे एकूण इथेनॉल जेवढं तयार झालं त्याच्या 42% होतं. 42% भाग हा मक्यापासून तयार झालेला इथेनॉलचा होता. पण त्याच वर्षात 5 मिलियन टनचा मक्याचा शॉर्टेज होता, कारण त्या काळात शेतकऱ्यांनी इथेनॉल कंपन्यांना सप्लाय वाढवला आणि हा शॉर्टफॉल इतका जास्त होता की आपल्याला मका आयात करायला लागला. म्हणजे आपण जे नेट एक्सपोर्टर होतो ते नेट इम्पोर्टर झालो. घ्या हे प्लॅनिंग. आणि त्यामुळे अनेक एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की शेतीच्या नियोजनाच्या शिवाय E25, E85, E100 याला काय अर्थ होतो. शेतकऱ्यांना जर तुम्ही डिमांड दाखवली तर त्यांचा एवढा अर्थातच ते पीक घेण्याकडे आणि इथेनॉल कंपन्यांना ते देण्याकडे असणार. सरकार म्हणून अन्न सुरक्षेचा तुमचा प्लॅन काय, याची आकडेवारी कुठे, हा सवाल विचारला जातोय. आणि या सगळ्यात मुख्य उद्देश काय, सर्वसामान्यांना तुम्हाला मला स्वस्त इंधन द्यायचा. ते लोकांना मिळतंय का, नाही. बरं जे पिकतंय ते इथेनॉलसाठी विकलं जातंय त्यामुळे आयात करायला लागतंय, ही रियालिटी आता मी तुम्हाला सांगितली. तर हे कुठलं इकॉनॉमिक मॉडेल आहे, हा प्रश्न विचारला जातोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा पाण्याचा आहे. नीती आयोगाच्या रोडमॅप फॉर इथेनॉल ब्लेंडिंग इन इंडिया या रिपोर्टनुसार 1 लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी लागणारं पाणी हे ते कोणत्या पिकापासून बनवलं जातं यावर डिपेंड आहे. सो फॉर एक्झाम्पल ऊसापासून 1 लिटर इथेनॉल निर्मितीसाठी साधारण 2860 ते 3000 लिटर पाणी लागतं. तांदळापासून 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी साधारण 10 ते 10,000 लिटर पाणी लागतं. हा हजारो लिटर पाण्याचा आकडा हा प्रामुख्याने शेतकऱ्यांना ते पीक शेतात पिकवण्यासाठी म्हणजे सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा आकडा आहे, ज्याला व्हर्च्युअल वॉटर म्हणतो. याउलट आधुनिक इथेनॉल फॅक्टरीमध्ये जी प्रोसेसिंग होते तर त्यात 1 लिटर इथेनॉल प्रोसेस करण्यासाठी 3 ते 5 लिटर पाणी वापरलं जातं. भारतात सगळ्यात मोठा साखर उत्पादक राज्य जर कुठलं असं म्हटलं तर ते महाराष्ट्र आहे. आणि योगायोग असा की महाराष्ट्रातच दर काही वर्षांनी दुष्काळाचाही प्रश्न निर्माण होतो. एका बाजूला टँकर, दुसऱ्या बाजूला ऊस. मग प्रश्न विचारला जातो की पाण्याची कमतरता असलेल्या प्रदेशात सर्वाधिक पाणी लागणारं पीक वाढवत राहणं दीर्घकाळासाठी ते योग्य आहे का. हा प्रश्न राजकीय आहे, पण त्याहूनही आधी तो आर्थिक आहे. आता शेतकरी काय करतो, तो बाजार पाहतो ना. जर सरकार हमी देत असेल की इथेनॉलसाठी आम्ही तुमचं पीक खरेदी करू, कारखान्यांना मागणी असणार असेल, तर शेतकरी जास्त नफा देणारं पीक निवडणार. हा नैसर्गिक आर्थिक निर्णय आहे. प्रश्न शेतकऱ्यांचा नाही, प्रश्न आहे सरकारी प्रोत्साहन कोणत्या पिकाला दिलं जातं. पण पाण्याच्या प्रश्नावर जेव्हा एका युट्यूबरनं नितीन गडकरी यांना प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं होतं हे बघा. So if you look at the petrol consumption of India, considering the amount of ethanol we would require, the estimate comes to about 10.16 billion liters. And ethanol production happens from corn, wheat, rice and sugarcane. And out of these 4 crops, 3 crops are water guzzling crops. So अभी बैंगलोर में वाटर क्राइसिस चल रहा है. बीएमसी ने बस एक नोटिफिकेशन दिया था, they're going to cut the water supply by 5%. ये जो आर्गुमेंट करने वाले लोग हैं ना, हाँ, ये सबसे देश में एंटी नेशनल है. देश में पानी की कोई कमी नहीं है. मैं वाटर रिसोर्स अच्छा, हाँ, ओके. और मुझे 8 डिलीट्स मिली है, डॉक्टरेट्स. दौड़ने वाले पानी को चलने के लगाओ, चलने वाले पानी को रुकने के लगाओ, रुके हुए पानी को जमीन को पीने के लगाओ. गांव का पानी गांव में, खेत का पानी खेत में, घर का पानी घर में. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राझील मॉडेल असं नेहमी म्हटलं जातं आणि भारतात ब्राझील मॉडेल आणण्यासाठी हे सगळं चाललंय अशी चर्चा होते. पण काय फरक आहे भारत आणि ब्राझीलच्या पॉलिसीमध्ये, आता तो सांगते. 1970च्या दशकात तेल संकट आलं ब्राझीलमध्ये, भारतासमोर आलं. तसंच ब्राझीलही आयात केलेल्या तेलावर अवलंबून होता. मग त्यांनी एक मोठा निर्णय घेतला तेव्हा की ऊसापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल तयार करायचं. पण फक्त इंधन त्यांनी त्यावेळेला बदललं नाही, पूर्ण व्यवस्था, पूर्ण सिस्टीम बदलली, इकोसिस्टीम बदलली त्याच्यावर अवलंबून असलेली. भारतात चर्चा होते पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळायचं. ब्राझीलमध्ये चर्चा होते की गाडीत पेट्रोल आज इथेनॉलचं भरायचं की इथेनॉल नसलेलं भरायचं. ब्राझीलमध्ये लाखो नव्हे कोट्यवधी फ्लेक्स फ्युएल गाड्या आहेत. या गाड्यांना फरक पडत नाही, टाकीत पेट्रोल असो, इथेनॉल असो किंवा दोन्हीचं मिश्रण. गाडी स्वतः त्यानुसार इंजिन ॲडजस्ट करते, म्हणून ग्राहकाचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. आणि ब्राझीलमध्ये लोक इथेनॉल असलेलं पेट्रोलच का भरतात? ते देशभक्त आहेत म्हणून नाही, ते पर्यावरण प्रेमी आहेत म्हणून फक्त नाही, ते अर्थशास्त्र पाहतात. ब्राझीलमध्ये एक साधा नियम आहे, जर इथेनॉलची किंमत पेट्रोलच्या सुमारे 70% किंवा त्यापेक्षा कमी असेल तर इथेनॉल आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो. कारण इथेनॉलचं ऊर्जा मूल्य हे पेट्रोलपेक्षा कमी आहे आणि म्हणून मायलेजही कमी मिळतं. पण जर किंमत पुरेशी कमी ठेवली तर ग्राहकाचं गणित फिट बसतं ना. लक्षात घ्या, ब्राझीलनं लोकांना सांगितलं नाहीये की देशासाठी इथेनॉल वापरा, त्यांनी बाजाराला कामाला लावलंय, किंमत योग्य ठरवली. लोक इथेनॉल निवडतील, नसेल तर पेट्रोल निवडतील, निर्णय ग्राहकाला आहे. आता भारताकडे येऊयात. भारतात काय झालंय, सरकारनं E20 लागू केलं कारण ऊर्जा सुरक्षा, तेल आयात, शेतकरी, पर्यावरण. पण
प्रश्न अजूनही उभा आहे की ग्राहकाला चॉईस आहे का, पर्याय आहे का? सरकार काय म्हणतं, नवीन वाहनं E20 सुसंगत आहेत. अनेक वाहन उत्पादकांनी सुद्धा नवीन मॉडेल्स ही E20 साठी तयार केल्याचं सांगितलंय. पण भारतातल्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रत्येक गाडीचं उत्पादन हे 2025 मध्ये झालेलं नाही ना. कोट्यवधी गाड्या अशा आहेत की त्या आधीच्या आहेत आणि म्हणूनच अनेक ग्राहक विचारतात की आमच्या गाडीचं काय होणार. आणि हा प्रश्न विचारणं चुकीचा नाहीये. इथेच लोकशाहीचा प्रश्न सुरू होतो, कारण सरकार म्हणू शकतं की देशहितासाठी हा निर्णय आवश्यक आहे आणि नागरिकही विचारू शकतो की देशहितासाठी असेल तर माझ्या खिशावरचा परिणाम स्पष्टपणे का सांगितला गेला नाही. हा सरकारचा विरोध नाहीये, हा अकाउंटेबिलिटीचा मुद्दा आहे. भारतात सरकार म्हणतं की आत्मनिर्भर म्हणा, पण पेट्रोल पंपावर गेल्यावर निवड मात्र सरकार करतं, तुम्ही नाही करत. अजून एक मुद्दा समजल्याशिवाय इथेनॉलच्या या विषयाला पूर्णविराम मिळणार नाही. तो मुद्दा सांगते आणि आपण आपला व्हिडिओ थांबूयात. ते म्हणजे महाराष्ट्रातलं साखर कारखान्यांचं राजकारण. एक सामान्य माणूस जर असेल तर त्याला काय वाटेल की साखर कारखाना म्हणजे ऊस आला, साखर तयार झाली, विकली गेली, कथा संपली. पण महाराष्ट्रात साखर कारखाना म्हणजे बँक, पतसंस्था, शाळा, कॉलेज, दूध संघ, वाहतूक कंत्राट, रोजगार, स्थानिक नेतृत्व आणि अनेक भागात राजकारणाचं प्रवेशद्वार. महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांनी ग्रामीण विकासात खूप मोठी भूमिका बजावली. पण त्याच्याभोवतीच आर्थिक आणि राजकीय सत्ता नाही का केंद्रित झाली आहे? सहकाराची कल्पना चुकीची होती का? अजिबात नाही. स्वातंत्र्यानंतर सहकारी साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात उद्योग आले, रस्ते आले, शाळा आल्या, शेतकऱ्यांना बाजार मिळाला. ही या मॉडेलची सकारात्मक बाजू आहे. पण ज्या संस्थेकडे पैसा येतो तिथे सत्ता येते आणि जिथे सत्ता येते तिथे राजकारण येतं. ही रियालिटी आहे. आणि इथेनॉलमुळे का बदललंय? पूर्वी साखर कारखान्यांचं उत्पन्न मुख्यतः साखरेवर अवलंबून होतं. आज त्याच ऊसापासून साखर, वीज आणि आता इथेनॉल म्हणजे उत्पन्नाचे नवे मार्ग तयार झाले. सरकारकडून इथेनॉल खरेदीसाठी दीर्घकालीन धोरण आणि तेल डिस्ट्रीब्युशन कंपन्यांकडून मागणी निर्माण झाल्यामुळे अनेक कारखान्यांनी डिस्टिलरीमध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आहे. आणि याचा फायदा कोणाला आहे? सरकारचं म्हणणं शेतकऱ्यांनाच आहे. कारण कारखान्यांकडे जास्त कमाई असेल तर शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळतील. तुम्ही शेतकरी असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सांगा की ही खरंच रियालिटी आहे का? कारखाने म्हणतात की इथेनॉल नसतं तर अनेक कारखाने आर्थिक संकटात गेले असते. नितीन गडकरी यांनी पण अनेक भाषणात असा दावा केलाय की इथेनॉलमुळे महाराष्ट्रातला साखर उद्योगाला एक खूप मोठा आधार मिळालाय. पण दुसरीकडे अनेक अभ्यासक एक असाही प्रश्न विचारतात की सरकार जर सातत्यानं ऊसावर आधारित उद्योगाला प्रोत्साहन देत असेल तर शेतकरी कोणतं पीक निवडेल? ज्वारी, बाजरी, डाळी, ऊस, कुठलं पीक निवडेल? उत्तर सोपं आहे ना. जिथे हमी बाजार तिथे शेतकरी वळतो. शेतकरी चुकीचा नाहीये, तो अर्थशास्त्र पाळतो. प्रश्न आहे सरकारी प्रोत्साहनाचा, जो मी मगाशी म्हटलं. आता संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी असं एकच पीक पॉप्युलर होणं हे योग्य आहे का? याचं उत्तर ॲक्च्युली ॲग्रिकल्चर एक्सपर्ट्स जास्त नीट देऊ शकतील. विशेषतः मराठवाड्यासारख्या भागामध्ये हा प्रश्न अधिक संवेदनशील होतो. काही संशोधकांचा असा युक्तिवाद आहे की दीर्घकालीन पाण्याची गॅरंटी असणं, पिकांमध्ये वैविध्य असणं, लोकल जलस्रोत जे आहेत त्यांचा विचार करणं हे सुद्धा ऊर्जा धोरणा इतकंच खूप महत्त्वाचं आहे. त्याचाही विचार व्हायला हवा. सो लक्षात येत आहे का की प्रश्न इथेनॉलचा नाही आहे, प्रश्न इथेनॉलच्या अंमलबजावणीचा आहे. आता याच्यातले राजकीय आरोप प्रत्यारोप हे अटळ आहेत. काँग्रेसनं असा आरोप केला होता नितीन गडकरी यांच्यावर की पुत्रप्रेमापोटी इथेनॉलबद्दलचं ही जे सगळं फास्ट ट्रॅक झालंय इथेनॉल ब्लेंडिंग ते त्याच्यामुळे झालंय. हा सगळा राजकारणाचा भाग एकीकडे, पण दुसरीकडे सामान्य माणूस आता हे विचारतोय की मला पूर्ण माहिती का दिली जात नाहीये. आणि म्हणून या व्हिडिओचा शेवट फक्त एका उत्तरानं नाही तर प्रश्नानं करूयात. जर इथेनॉल धोरण खरंच देशहिताचं असेल तर देशाच्या नागरिकांना त्याचे सगळे फायदे, सगळे तोटे, शक्य तितके पर्याय हे पूर्ण ट्रान्सपरंटली सांगण्याची भीती कोणाला वाटत असावी? उत्तर तुम्हीच ठरवा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. आत्ता इथेच थांबते.